जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। जयंत पाटलांनी कवितेमधून दिलेल्या आव्हानानंतर पडळकरांनी देखील कवितेतूनच पाटलांना प्रति आव्हान दिलं। तर जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमाच्या वक्तव्याचा देखील पडळकरांनी समाचार घेतलाय। पाहूयात। जयंत पाटलांचं वाक्य काय आहे? टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो। गोपीचंद पडळकरचं वाक्य आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करतो। सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही। तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही। जयंत पाटलांच्या आव्हानानंतर पडळकरांनी टू द पॉइंट मुलाखतीमधनं दिलेलं हे प्रति आव्हान। मागील अनेक दिवसांपासून गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांमध्ये राजकीय द्वंद्व सुरू आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या आग पाखडनंतर जयंत पाटलांनी देखील कवितेतून नाव न घेता पडळकरांना गर्भित इशारा दिला होता। दरम्यान यानंतर पडळकरांनी देखील झी 24 तासच्या मुलाखतीमधनं जयंत पाटलांना जशास तसं प्रत्युत्तर दिलंय। आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही। सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही। गेल्या काही दिवस हा तुमच्यातला जो वाद सुरू आहे याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे। एका कार्यक्रमात बोलताना त्यांचं वक्तव्य आलेलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की असं एक गाव नाही जिथे आपलं नाव नाही आणि सगळ्यांना हनलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही। तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया? महाराष्ट्रात घराघरात मनामनात माझं नाव आहे। महाराष्ट्रात घराघरात मनात माझं नाव आहे। तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही। जयंत पाटलांच्या करेक्ट कार्यक्रमाच्या वक्तव्याचा गोपीचंद पडळकरांनी समाचार घेतला। जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात पण आपण समोरच्याला टप्प्यात आणून कार्यक्रम करतो असा टोला पडळकरांनी लगावलाय। टू द पॉइंट या मुलाखतीमधनं पडळकरांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीचा पॅटर्न सांगितला। आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम उद्या परवा नाही आजच येतो। वस्तादाचा एक डाव शेवटचा ठेवलेला असतो। एक अजून जयंत पाटील जातात काल एक म्हणालेत करेक्ट कार्यक्रम योग्य वेळेस करू असं ते म्हटलं। जयंत पाटलांचं वाक्य काय आहे? टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो। गोपीचंद पडळकरचं वाक्य आहे टप्प्यात आणून कार्यक्रम करतो। टप्प्यात आल्यावर कोणी करेल की? टप्प्यात आणून करतो मी। त्यामुळे कोणी कसंही लढू द्या हो, असल्या गोष्टीला धमक्यांना मी भीक घालत नाही। मी काय असाच काय इथपर्यंत आलो नाही। 30 सप्टेंबरला गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टीकेनंतरच हा वाद पेटला होता। जयंत पाटलांचा बाप काढत पडळकरांनी पाटलांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता। तर मंगळसूत्र चोरीच्या टीकेवरूनही पडळकरांनी पलटवार केला होता। विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं यांना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे। मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणला मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? चालेल का? त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मला लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। झी 24 तासच्या टू द पॉइंट मधनं गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे। पडळकरांनी जयंत पाटलांना थेट खड्ड्यात गाडण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधला वाद इथवरच न थांबता आणखी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।